आज ना माझी खूप मोठी अशी ओळख करून मी तुम्हाला देणार आहे. मंडळी, मी माझी मोठी ओळख करून देणार आहे असं ऐकल्यावर तुम्हाला थोडंसं विचित्र वाटलं असेल. पण काय आहे ना, मला सवय आहे. मी स्वतःला कधी छोटं म्हणत नाही. ठीक आहे, मी स्वतःला कधी गरीब म्हणत नाही, कारण मी नाही आहे. त्यामुळे मी छोटं गरीब वगैरे एखाद्याचा फोन आल्यावर आपण म्हणतो ना, आज गरीबाची आठवण कशी आली, मी उलटं बोलते, आज श्रीमंतांची आठवण कशी आली. काय त्याच्यामुळे कोणाचाही फोन आला ना, हे असे वाक्य बोलायचेच नसतात. कारण वास्तू बोले तथास्तु, नाहीतर वास्तू बोले तसाच तू. मग तुम्ही ठरवा, वास्तूचं तथास्तू हवे की तसाच तू हवे. तर मंडळी, मी अंजली, मिस्टिकल एरा, हे माझं चॅनल. ह्या चॅनलचं हे दुसरं नाव आहे. याआधी लाईफ कोच अंजली असं नाव होतं. आता माझं मिस्टिकल एरा या नावाने सगळे ऑकल्टमधले माझे सगळी कामं चालतात. ऑकल्टमध्ये मी गेले 30 वर्षापासून आहे. उपासना, ध्यान, तंत्र, मंत्र, सिगिल्स, मेडिटेशन, टॅरो, वास्तू, न्यूमरोलॉजी, रेकी ग्रँडमास्टर, म्हणजे असे बऱ्याच गोष्टी मी करते. वास्तू एक्सपर्ट्स असल्यामुळे खूप साऱ्या वास्तूंमध्येही व्हिजिट करायला जात असते. न्यूमरोलॉजिस्ट असल्यामुळे बरेच जणांचे न्यूमरोलॉजीचे रिपोर्ट्स काढते. त्यामुळे ना, व्यक्ती कशी आहे ते कळतं. एखाद्या वास्तूत गेल्यावर त्या घरातल्या व्यक्ती कशा आहेत ते कळतं. म्हटलं जातं ना, व्यक्ती तितक्या विकृती किंवा आकृती तितक्या विकृती, अशी काहीतरी एक म्हण आहे बघा मराठीमध्ये. आणि हे सगळं ना मला करायला फार आवडतं. कारण याच्या पहिले माझा बिझनेस होता. मी एक अरोमा थेरपिस्ट, ब्युटिशियन, माझे सलॉन्स होते मुंबईमध्ये. त्यानंतर माझ्या अंडर हे सगळं शिकलेले ब्युटी फील्डमध्ये 8,000 स्टुडंट्स माझे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आहेत. नुसते इंडियात नाही तर बाहेरही आहेत. तर हे माझे स्टुडंट्स पण होते. आत्ताही जे माझे वर्कशॉप्स ऑकल्टमध्ये चालतात, इथेही माझे बरेचसे सहकारी आहेत. माझ्याकडून बरंच काही शिकणारे माझे क्लायंट्सही खूप छान आहेत. तर मंडळी, आज माझी ओळख करून देण्याचं एकच कारण आहे. कारण बरेच जणांना कुतूहल असतं की नेमकं मी कोण आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये काय आहे, माझं आयुष्य कसं आहे. तर मंडळी, माझं आयुष्य आहे ना, स्वामी कृपेने खरंच खूप छान आहे. कारण सर्वात प्रथम मी टेन्शन घेत नाही कुठल्याच गोष्टीचं. माझ्याकडे सगळं आहे पण मी टेन्शन घेत नाही. आणि टेन्शन कोणी घ्यावं? टेन्शन कोण घेतं? ज्याचं मन कमकुवत आहे. मी घेत नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीचं चॅलेंज माझ्यासमोर येऊन उभं राहतं ना, त्या क्षणाला मी चॅलेंजकडे नाही बघण्याचा विचार करत, मी सोल्युशनचा विचार करते. कारण मला माहिती आहे, जिथे एखादं चॅलेंज माझ्यासमोर आलं ना, त्याचं सोल्युशन घेऊन आलेलं आहे. मग मी त्या सोल्युशनचा विचार करते. मी अजिबात कुठल्याही गोष्टींचं टेन्शन घेत नाही. माझ्या मते टेन्शन घेणारे महामूर्ख असतात. मला येत नाही टेन्शन वगैरे, आणि मी घेतही नाही. आणि टेन्शन देणे का लेणे का नाही वगैरे असलंही माझं काही नाही, मी देतही नाही. माझं असं आहे की जगा आणि जगू द्या, पण नादी लागायचं नाही. आलं लक्षात? उगाच नादी लागायचं नाही, मग आपल्याला झेपत नाही. त्यामुळे मी नाद करत नाही आणि कोणाचं करून घेत नाही. स्वभाव तसा कडकच आहे थोडासा, पण हां, सोशल वर्कर असल्यामुळे कुठेतरी मनाचा कोपरा एक हळवा पण आहे माझा. आणि बऱ्याच गोष्टींसाठी सतत झटायचं, त्या म्हणजे स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यांसाठी. तर हे खूप आधीपासूनच खूळ असतं माझं डोक्यात, आहेच माझ्या ते. आणि ते मी करते. स्वामी कृपेने ते माझ्याकडनं त्या गोष्टी करून घेतात. बऱ्याच गोष्टी करता करताना हळूहळू इतकं समजलंय मला की इथे काहीही जमवलेलं घेऊन जायचं नाही आहे. ठीक आहे? त्याच्यामुळे ना, जे इथे आहे इथेच ठेवायचं आहे ना. फक्त कर्म बरोबर येणार आहेत, जे आपण चांगली करणार आहोत. पण म्हणून काहीतरी मी मुद्दाम करते, ते कर्म मिळवण्यासाठी करते असंही होत नाही. मी जे करते त्याने मला समाधान मिळतं आणि माझ्या स्वामींची इच्छा असावी म्हणून ते मला हे करायला भाग पाडतात. मला मुक्या प्राण्यांसाठी बरंच काही करायला आवडेल. कारण मला माणसांपेक्षा ना मुक्या प्राण्यांवर फार जीव आहे माझा. कारण माणसांना देवाने आहे ना सगळं दिलेलं आहे. चांगलं वाईट समजण्याची ताकद दिलेली आहे. ती त्या मुक्या जनावरांना नाही दिली आहे. ते बिचारे इनोसंट आहेत. त्यांना तुम्ही विष खायला घातलं ना तरी ते बिचारे असे इनोसंटली खातील.
त्यांना वाटेल वा माझ्यावर किती प्रेम आहे या व्यक्तीचं, हा मला देतोय. त्याला माहीत नसतं ना तुम्ही विष देताय. पण तेच तुम्ही माणसाला द्या, माणूस तो अगदी पडताळून सगळं बघेल आणि मग खाईल, नाही का? तो विश्वास नाही करणार. तर मंडळी, सांगायचा मुद्दा इतकाच आहे की मी अंजली, मला ह्या नावानेच जास्त आवडतं कोणी मला ओळखावं. मी अंजली, अंजली नक्षत्र म्हणून मी फार फेमस आहे, कारण माझे बरेचसे बिझनेस नक्षत्र नावानेच आहेत आणि चालू आहेत. तर अंजली नक्षत्र हे जे नाव, आता नक्षत्र, मला आई नेहमी म्हणायची तू नक्षत्रासारखी चंचल आहेस. तर आईला म्हटलं ठीक आहे ना, तू दिलेलं नाव पण मी वापरेन आणि माझ्या प्रत्येक बिझनेसचं नाव नक्षत्रच आहे. आता हे मिस्टिकल एरा जे नाव मी ठेवले ना, हे ऑकल्ट सायन्समधलं नाव आहे. तर ऑकल्टमध्ये मला पहिल्यापासून आवड होती. माझी आई नाथपंथी होती. माझी आई नाथांची प्रचंड भक्ती सेवेमध्ये होती. नवनाथ प्रत्येकाला माहीत असावेत. माझी आई नाथांच्या सेवेमध्ये होती आणि नाथांशी गप्पाही मारायची माझी आई. आता आम्हाला तेव्हा तो वेडेपणा वाटायचा, पण आज कळतं की माझी आई खरंच नाथांशी गप्पा मारायची, कारण तिचं मरण तिने एक आठवडा आधीच सांगितलं होतं आणि त्यावेळेसच ती गेली. जो आठवडा तिने सांगितलं होतं की मी जाणार आहे आणि माझे नाथ मला घ्यायला येणार आहे. म्हणजे अशा माझ्या भाग्यवान आईची मी मुलगी आहे. म्हणजे माझं भाग्य आहे की मी तिची मुलगी आहे म्हणून. आईची सेवा करायचंही भाग्य मला लाभलं. मी एकुलती एक असल्यामुळे आई माझ्याकडेच होती आणि खूप असं तिची सेवा माझ्या कामांमुळे तशी फार नाही करता आली, पण जितकी जमली तितकी मी नक्कीच केली. तिला दुःख तर निश्चित नाही दिलं मी. आणि ऑकल्ट सायन्समध्ये, म्हणजे ऑकल्टच्या या जगामध्ये, ऑकल्ट म्हणजे रहस्यमय दुनिया, यामध्ये जे काही आहे ते सर्व मी करते, कारण मी एक चॅनल आहे. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, मी वास्तू एक्सपर्ट आहे, मी एंजल थेरपिस्ट आहे, मी एक हीलर आहे. या व्यतिरिक्त मी क्रिस्टल थेरपी करते, सिगिल्स करते, रून्स करते. म्हणजे ऑकल्टमध्ये जे सगळं आहे ना ते मी सगळं करते. माझे क्लायंट्सही खूप छान आहेत. त्यामुळे ना दिवस सुरुवात कधी होतो आणि संपतो कधी, म्हणजे मला कधी कधी वाटतं की मला जगायला दिवस कमी पडतोय. तर मंडळी, तुमच्यामध्ये असेच बरेच जण असतील ज्याला कुठल्या मार्गदर्शनाची गरज असेल, तर त्यांनी नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगावं की तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. आयुष्यामधले चूक काहीच कळत नाही आहे, कुठेतरी आयुष्य थांबल्यासारखं झालं आहे, कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत, माइंड फ्रेश नाही राहते, शरीरामध्ये स्फूर्तीच नाही आहे. अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या काहीतरी कारणाने आपल्याकडे असतात. त्याची बरीच कारणं असू शकतात. त्या भगवंताने मला चॅनल म्हणून त्या चॅनल्सची मी जोडली गेलेली आहे आणि एक चॅनल म्हणूनच मी इथे काम करते आहे. तर अशी जी लोकं आहेत त्यांना गरज आहे मदतीची, त्यांनी प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये त्यांचे नंबर द्यावेत. मी त्यांना माझी टीम त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करेल. मी स्वतःही संपर्क करेन, माझ्याशी त्यांचं बोलणं होईल. पण जे सभ्य, ज्यांना खरंच मदत हवी आहे, ज्यांना खरंच काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, त्यातून बाहेर पडायचं आहे, अशा लोकांनीच संपर्क करा. टाईमपास म्हणून जर कोणी मला फोन केलेत तर त्याची फळंही भोगायला तयार राहा. टाईमपास म्हणून अजिबात नाही कॉल करायचा, कारण आमचा टाईम अजिबात फालतू नाही आहे आणि आम्हाला वायाही घालवायला आवडत नाही. त्याच्यामुळे जे खरंच गरजू आहेत, ज्या खरंच कोणाला मार्गदर्शन हवे आहे ना, त्यांनीच फोन करायचे आणि फोन नंबर द्यायचे. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल आय डी देईल. त्या मेल आय डीवरही तुम्ही, काही स्त्रियांनी मला नंबर पाठवावे. कॉमेंटमध्ये नंबर स्त्रियांनी तरी देऊ नये, ठीक आहे? तर मंडळी, पुन्हा आपण लवकरच भेटूया. छान आणि मस्त अशा काहीतरी कारणांनी काहीतरी छान विषय घेऊन मी येईल. आणि मी पुणेकर आहे, पण पुणेकर असून प्रत्यक्ष भेटणं जरा अशक्य होत राहतं प्रत्येक वेळी प्रत्येकाला. तर माझे सगळे जे काही कन्सल्टिंग आहे ऑनलाईन आहे. हां, वास्तू एक्सपर्ट असल्यामुळे वास्तू विजिट्स होतात, तेव्हा जावं लागतं. त्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याचे जरा हट्ट टाळावेत.
फोनवर बोलू शकतो, व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. ठीक आहे. तर ज्यांना असं चालणार असेल त्यांनी निश्चित मला संपर्क करावा. पुन्हा भेटू. मस्त राहा, हसत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.